मित्रांनो, जर आईच्या पायाशी स्वर्ग मानता तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माझं नाव सुजित. वयाची नुकतीच 24-25 वर्ष ओलांडलेली. गावाकडे कामधंदा काही खास नव्हता म्हणून घरच्यांनी ओळखीन गावातल्या सगळ्यात मोठ्या पाटलांच्या वाड्यात कामाला लागलो. पाटलांचा वाडा म्हणजे साक्षात एक किल्लाच होता. उंचच उंच दगडी भिंती, अथांग पसरलेल अंगण, जुन्या काळातील भक्कम लाकडी दरवाजे आणि वाड्याच्या आत पाऊल ठेवताच जाणवणारे एक भरावून टाकणारी शांतता. माझं काम तसं खूप मोठं नव्हतं. वाड्यात छोटी मोठी काम आवरणं, गडांची साफसफाई करणं, शेतातून काही आणायचं असेल तर फेऱ्या मारणं आणि वाड्यात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची उठबस करणं. पाटील साहेब स्वतः गावातले खूप वजनदार आणि मोठे आसामी होते. राजकारण आणि व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा बहुतांश वेळ आठवड्यातून किंवा शहरात जायचा ते वाड्यात असायचे. पण ते नसतानाही वाड्याचा कारभार आणि धाक काही कमी होत नसे. कारण वाड्यात एक अशी व्यक्ती होती ज्यांच्या एका हाक्यावर वाड्यातली सर्व माणसं निमूटपणे काम करायचे. त्या होत्या पाटलीनबाई. पाटलीनबाई म्हणजेच कौशल्याबाई. वही साधारण तिशीच्या आसपास असेल रूप, असं की एखाद्याने पाहिलं तर पाहतच राहो. साध्या सुती आणि किंवा पैठणी साडीतील त्यांचा एक वेगळाच रुबाब आणि राजशाही थाट दिसायचा. गोरापान रंग, नीट बांधलेला अंबाडा कपाळावर, छोटीशी चंद्रकोर आणि तीक्ष्ण डोळे. वाड्यातल्या कोणाची हिंमत नसायची त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची. पण त्या शिस्तीच्या आणि दरा असलेल्या चेहऱ्यामागे एक कमालीचा एकपणा लपलेला होता. तो एकाकीपणा फक्त मलाच जाणवायचा, कारण मी दिवसभर वाड्यात असायचो आणि पाटलीनबाईंना जवळून पाहायचो. पाटील साहेब शहरात गेले की वाडा एकदम रिकामा आणि शांत वाटायचा. पाटलीन बाई दिवसभर वाड्याच्या मोठ्या हॉलमध्ये किंवा गच्चीवर एकट्याच बसून राहायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता असायची. भरपूर पैसा, गाडी, मोठा वाडा आणि मानसन्मान असूनही त्यांच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं ऊणपण होतं जे त्यांना आतून फोकरत होत. त्या दिवशी वैशाखातला ऊन पडलं होतं. उन्हाच्या जळांमुळे वाड्याच्या बाहेर शापत दिसत नव्हतं. पाटील साहेब 2 दिवसांच्या कामानिमित्त बाहेरी गावी गेले होते आणि वाड्यातले इतर काही गडी माणसं शेतावर कामाला गेले होते. संपूर्ण वाड्यात एक वेगळी शांतता पसरली होती. मी वाड्याच्या मागील पाडवीत बसून धन्याची पोती व्यवस्थित रचून ठेवत होतो. अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. एवढ्या शांत वाड्यात आतून पाडलिंबबाईंचा मऊ पण स्पष्ट आवाज माझ्या कानावर पडला. सुजित, अरे सुजित, जरा इकडे ये रे. मी हातातील पोत बाजूला ठेवलं. शर्टाच्या बाईंनी कपाळाचा घाम पुसला आणि मनात विचार करू लागलो. काय काम काढलं असेल बाईंनी या दुपारी? मी पटकन पाय धुतले आणि आतल्या बैठकळीच्या खोलीकडे गेलो. बैठकीच्या खोलीत अंधारसर शांतता होती. खिडक्यांचे पडदे सोडलेले असल्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता. पाटलीनबाई तिथल्या मोठ्या सागवणी सोप्यावर जरा टेकून बसल्या होत्या. साडीचा पदर थोडा बाजूला सरकला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा थकवा दिसत होता. जी बाई, काय काम होतं? मी खाली मान घालून आदराने उभा राहत विचारलं. पाटलीनबाईंनी माझ्या शब्द ऐकून डोळे उघडले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि एक सावकाश श्वास घेतला. सुजित, सकाळपासून पायात खूप कळा निघतायत रे उन्हात फिरून, आणि वाड्यातल्या पायऱ्या चढून उतरून पाय अगदी जड झालेत. त्या अगदी थकलेल्या आवाजात म्हणाल्या. असं होय बाई, मग औषध आणून देऊ का? डॉक्टरांकडून मी विचारलं नाही रे. औषधाने काय होणार नाही. तू जरा इथे, जरा हे पाय चेपून देशील का? खूप ठणकतायत. पाटलीन बाई सोफ्यावर थोडे पाय मोकळे करत म्हणाल्या. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या छातीत एकदम धडबड वाटली. धस्कन झालं. वाळवाळ्यातल्या पाटलीन बाईचे पाय मी चेपण. गावात किंवा वाड्यात जर कोणाला हे समजलं असतं तर माझी खैर नव्हती. मी घाबरलो आणि थोडा मागे सरकलो. बाई, मी तर कामगार आहे. मी कसं तुमच्या पायाला हात लावू? माझ्या आवाजातली भीती आणि अडखळणे स्पष्ट दिसत होते. पाटलीबाईच्या चेहऱ्यावर एक हलकस हसू आलं.
त्या हसण्यात कोणताही अहंकार नव्हता, तर एक अगतिकता होती. अरे त्यात एवढं काय घाबरायचं? तू काय परखा आहेस का? घरातल्या एक माणूस आहेस ना. मी काही तुला शिक्षेच काम नाही सांगत आहे. पाय खूप दुखतायत म्हणून सांगते. ये इथं खाली बस. त्या अत्यंत मृदू आणि आपुलकीच्या आवाजात म्हणाल्या. त्यांच्या त्या आवाजात असं काही मी नाही म्हणू शकलो नाही. माझ्या मनात विचारांचे अनेक वादळ उठले होते. एकीकडे पाटलांचा धाक, दुसरीकडे पाटलींबाईंचे ते सौंदर्य आणि तिसरीकडे त्यांच्या या अनपेक्षित मागणीमुळे निर्माण झालेले अस्वस्थता. मी हळूच पुढे सरकलो. माझी पावलं जड झाली होती. मी सोप्याच्या शेजारी खाली जमिनीवर शांतपणे बसलो. माझा श्वास खूप वेगाने चालला होता आणि हाताला हलकासा कंपटलीनबाईंचे आपले पाय सोप्यावरून थोडे पुढे केले. मी माझे थरथरती हात पुढे केली आणि पाटली बाईंच्या पायांना स्पर्श केला. तो पहिला स्पर्श इतका मऊ आणि उष्ण होता की माझ्या अंगावर सरकण काटा आला. हळू हात तिथेच चेप जरा. पाटली बाईंनी डोळे मिटले आणि सोपाच्या फाटीला मान टेकून एक सुटक्याचा स्वनिश्वास सोडला. माझे हात हळूहळू त्यांच्या पायावर चालू लागले. पण मनात मात्र विचारांच एक मोठं वादळ घुंगावत होतं. ही फक्त एक सुरुवात होती, ज्याची कल्पना मी किंवा पाटलींबाईंनाही केली नव्हती. सोप्याच्या शेजारी जमिनीवर बसलेला मी आणि सोप्यावर टेकून बसलेल्या पाटलींबाई, खोलीत पसरलेली ती गूढ शांतता आणि बाहेर उन्हाचा वाढणारा झटका. माझ्या हातांचा तरखाप अजूनही पूर्णपणे थांबला नव्हता. मी हळुवारपणे त्यांच्या पायाच्या नडग्या आणि ओटे दाबू देऊ लागलो. पाटलीबाईंचा तो पहिला मऊ स्पर्श आणि त्यांच्या पायांमधील ऊब माझ्या हातांना स्पष्ट जाणवत होती. त्या डोळे मिटून सोप्याला टेकल्या होत्या. दरवेळी पाय दाबताना त्यांच्या मुखातून निघणारा हलकासा ऊस असा खोलीतल्या शांततेला भेदून जात होता. सुजित, खूप छान वाटतंय रे. सकाळपासून खूप वेदना होत होत्या. त्या अगदी हळूवार आवाजात म्हणाल्या. जी बाई जरा जास्त वेळ दाबतो म्हणजे आराम पडेल. मी खाली मान घालूनच उत्तर दिलं. माझे लक्ष पूर्णपणे कामात मी प्रयत्न करत होतो, पण मन माझं मात्र तावडीतच नव्हतं. ज्या पाटलिंबाईकडे मी कधी डोळेवर करून पाहायची हिंमत केली नव्हती, आज मी त्यांच्या अगदी जवळ बसलो होतो. त्यांच्या साडीचा पदर थोडा बाजूला सरकला होता आणि त्या शांत वातावरणात त्यांच्या अंगावरून येणारा तो हलकासा सुगंध माझ्या श्वासात भरून राहत होता. पाय चेपता चपता सुमारे 10-15 मिनिट निघून गेली. मी कामाच्या उघात इतका गुंतलो होतो की माझं लक्षच राहिलं नाही आणि अचानक माझा हात थोडा जास्त वर सरकला आणि त्यांचा पाय दाबताना माझा हात त्यांच्या वरच्या भागाला लागला. म्हणजेच जरा नको त्या संदर्श जागेवर जाऊन स्पर्श झाला. त्या क्षणी जणू वातावरणातला वेळच थांबला. माझ्या हातातून एक वीज गेल्यासारखी झाली. अंगातून सरकण काटा आला आणि माझा श्वास थेट छातीत अडकून बसला. मी काय करून बसलो होतो याची जाणीव होताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई ग, आता काय होणार? पाटलीन बाहेर चवताळणार, मला वाड्यातून हाकलून देणार, कदाचित पाटलांना सांगून मला बेदम मारायण करतील. असे एकापेक्षा एक भयंकर विचार एका सेकंदात माझ्या डोक्यात चक्रावून गेले. मी प्रचंड घाबरलो. माझा हात अभावप थरथरत मागे सरकू लागला. मी भीतीपोटी डोळे उघडून फटलीबाईंच्या चेहऱ्याकडे पाहिलं. माझी नजर झुकलेली होती, पण मन आतून भीतीने थरथरत होता. पण मी ज्या दृश्याची अपेक्षा केली होती तसं काहीच घडलं नाही. पाटलीबाईंनी मला ओरडून टणकावलं नाही. त्यांनी रागून माझा हात बाजूला झडकारलाही नाही. उलट त्यांनी हळूच आपले डोळे उघडले. त्यांच्या त्या तीक्ष्ण डोळ्यांमध्ये रागाचा किंवा संतापाचा एकही ठिपका नव्हता. त्या डोळ्यात होत एक वेगळंच वादळ, एक अनामिक अस्वस्थता, एक हळवा रोम्स आणि कित्येक वर्षांपासून दाबून ठेवलेली भावनिक तहान. माझ्या मागे जाणारा थरथरता हात त्यांनी अगदी सहजतेने आपल्या नाजूक मऊ हाताने धरला. त्यांनी तो हात मागे जाऊ दिला नाही. उलट त्यांच्या हाताची पकड माझ्या हातावर थोडी घट्ट झाली. सुजित, तू असा का घाबरतोयस? पाटलीनबाईंनी अगदी मंद थरथरत्या आणि ओल्या आवाजात विचारलं. बाई, मला मला माफ करा. माझं लक्ष नव्हतं चुकून.
माझा हात भीतीमुळे माझे शब्द ओठावरच अडकत होते. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की त्याचा आवाज मला स्वतःला ऐकू येत होता. पाटलीनबाईंनी त्यांच्या दुसऱ्या हाताने माझी मान ओवटी धरली आणि माझी मान हलकेच वर केली. आता माझी नजर थेट त्यांच्या डोळ्यांमध्ये होती. त्या अथांग डोळ्यात मला माझ्या अस्वस्थतेचे उत्तर सापडत होत. काही चूक झाली नाही. सुजित, तुझ्याकडून आता तू घाबरू नकोस, त्या माझ्या नजरेत पाहत म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक असं मंद हसू ज्याने माझ्या मनातील भीती एका क्षणात वितळून टाकली. पण बाई पाटील साहेब, मी हडकळत म्हणालो, या वाड्यात पैशांची कमी नाही, सुजित, माणसांची कमी नाही, पण इथे मनाला समजून घेणार कोणी नाही. पाटील साहेबांना त्यांच्या कामाशिवाय काही सुचत नाही. या मोठ्या भाड्याच्या भिंतीमध्ये मी फक्त एक शोभेची वस्तू बनवून राहिली आहे. त्या एका साध्या, दुःखी पण भावनिक स्वरात बोलत होत्या. त्याच्या या शब्दांमध्ये एवढं दुःखाचं आणि एकाकीपणाचं वजन होतं की मला त्यांचा मनापासून दया आली. त्यांच्या हातात असलेला माझा हात आता थरथरत नव्हता, तर तो हळूहळू स्थिर झाला होता. पाटलीनबाईंनी माझा हात धरूनच तसाच आपल्या पायावर ठेवला. तुझ्या स्पर्शात मला आज कित्येक वर्षानंतर एक आपुलकी जाणवली. सुचित, एक जिव्हाळा वाटला. त्यांनी डोळे मिटून श्वास घेतला. एक जिव्हाळा वाटला खोलीत. एका चुकून झालेल्या स्पर्शाने आमच्या दोघातील भिंत कायमची पाडून टाकली होती. तो स्पर्श फक्त शरीराचा राहिला नव्हता, तर तो दोन एकाकी आणि तहानलेल्या मनांच्या अनपेक्षित मिलाप बनला होता. त्या दुपारी घडलेल्या त्या एका घटनेनंतर वाड्यातलं वातावरण माझ्यासाठी पूर्णपणे बदलून गेलं होतं. आधी ज्या वाड्यात वावरताना मला पाटलांच्या नावाची भीती वाटायची, त्याच वाड्याच्या भिंती आता मला एका अनोख्या आणि गढूळ भावनांच्या साक्षीदार वाटू लागल्या होत्या. दिवस सरत होते. पाटलीनबाई आणि माझ्यातला तो गुपित स्पर्श आमच्या दोघांच्या हे मनात कायमचा कोरला गेला होता. आता जेव्हा जेव्हा पाटील साहेब कामानिमित्त तालुक्याला किंवा वाड्यातली ती शांतता आम्हा दोघांनाही अस्वस्थ करायची, आमच्यात आता शब्दांपेक्षा नजरेची भाषा जास्त बोलू लागली होती. त्या मला एखादं साधं काम सांगताना सुद्धा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच आतुरता दिसायची आणि मीही त्यांची हाक ऐकताच नकळत त्यांच्याकडे ओढला जायचो. पाटलीन बाईंच्या त्या देखण्या रूपामागे एक प्रचंड मोठा एकाकीपणा लपलेला होता, जो मला आता स्पष्ट दिसत होता. पाटील साहेबांसाठी वाडा, राजकारण आणि संपत्ती या पलीकडे काहीच नव्हतं. पाटलीनबाईंना हव्या असणाऱ्या गप्पा, प्रेमाचे दोन शब्द आणि हक्काची साथ या वाड्यात कधीच मिळाली नव्हती. त्या सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या पाखरासारख्या होत्या आणि नकळत मी त्यांच्या या एकाकी आयुष्यात प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा एक छोटासा किरण बनलो होतो. आषाढ महिन्याचे दिवस सुरू झाले होते. दुपारपासूनच आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले होते. संध्याकाळ होता होता धो-धो पाऊस कुसळू लागला. विजांच्या खडखडाने आणि पावसाच्या आवाजाने संपूर्ण गाव न्हाऊन निघाले होते. पाटील साहेब 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी शहरात गेले होते. वाड्यातल्या सगळे गडी माणसं पाऊस सुरू व्हायच्या आधीच आपल्या घरी निघून गेले होते. वाड्यात फक्त मी आणि पाटलीनबाईच होतो. संध्याकाळच्या वेळी वाळत घातलेले काही कपडे आणि धान्य पावसात भिजू नये म्हणून मी घाईघाईने पायऱ्या चढून वर गच्चीवर गेलो. पाऊस खूप वेगाने पडत होता. वारा ससा सुटला होता. मी पटकन कपडे एकत्र करत होतो. एवढ्यात मला मागे पावलांचा आवाज आला. मी वळून पाहिलं तर पाटलीनबाई स्वतः गच्चीवर आल्या होत्या. पावसामुळे त्यांची साडी थोडी भिजली होती. वाऱ्याने त्यांच्या चेहऱ्यावर आलेले ओले केस त्या हाताने मागे सरकवत होत्या. त्या पावसाच्या थेंबामध्ये आणि सायंकाळीच्या सुंदर आणि मनमोहक दिसत होत्या. बाई, तुम्ही वर का आलात? खूप पाऊस पडतोय, तुम्ही भिजाल. मी कपडे हातात धरून काळजीने म्हणालो. पाटलीन बाई माझ्या अगदी जवळ आल्या. पावसाच्या थेंबाचा वर्षावा आमच्या दोघांवर होत होता. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक अथांग शांतता आणि डोळ्यात वेगळीच अर्थता होती.
भिजू देना. सुजित, आज कित्येक वर्षानंतर या पावसातनं मला भिजायची इच्छा झाली आहो, त्या अगदी संत आणि ओल्या आवाजात म्हणाल्या. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. वाऱ्याच्या एका झोळकीने त्या थोड्या थरथरल्या. मी नकळत माझा हात पुढे केला आणि त्यांच्या भिजलेला हात माझ्या हातात घेतला. आज माझ्या मनात कसलीही भीती नव्हती ना कसला संकोच होता. सुजित, तू माझ्याबद्दल नक्की काय विचार करतोस रे? त्यांनी थेट माझ्या डोळ्यात पाहत विचारलं. त्यांच्या या थेट प्रश्नाने मी एका क्षणासाठी थांबलो. पावसाचे थेंब त्यांच्या धोटावरून उघळत होते. बाई, मी एक साधा कामगार आहे, पण जर खरं सांगू तर मला तुमचं हे एकटेपण अजिबात भोगवत नाही. या जगात तुमच्यावर मनापासून माणूस मिळाला पाहिजे. तुमचे हे दुःख मला सहन होत नाही. माझे शब्द मनाच्या अंतराळातून आले होते. माझे हे प्रामाणिक शब्द ऐकून पाटणबाईंच्या डोळ्यात पाण्याच्या थेंबासोबतच असूही साचले. त्यांनी जाहीर उशीर न करता माझा दुसरा हातही आपल्या हातांमध्ये घेतला. सुजित, मला या वाड्याच्या भव्यात भोपी या दागिन्यांमध्ये आणि पाटलांच्या नावामध्ये जे समाधान मिळत नाही ते मला तुझ्या साध्या प्रामाणिक सहवासात आणि स्पर्शात मिळते. क्षणी पावसाच्या रिमझिमत्या पार्श्वभूमीवर त्यांनी हळूच पुढे होऊन मादा मिठी मारली. त्यांचा उदार स्पर्श, त्यांच्या श्वासांची गती आणि त्यांच माझ्या छातीवर टेकवलेलं मस्तक, या सगळ्याने वातावरणात एक तीव्र भावनिक आणि रोमसची लाट पसरली. आम्ही दोघेही पावसात भिजत होतो, पण आतून मात्र एका आत्मीयतेच्या उभेने पेटलो होतो. हे नात फक्त शारीरिक आकर्षणाच उरलं नव्हतं, तर ते दोन दुखवलेल्या, एकाकी आणि तहानलेल्या आत्म्याचं झालेलं एक हळुवार आणि भावनिक मिलन होतं. त्या पावसाच्या रात्री वाड्याची ती घची आमच्या या सुंदर आणि गुपित प्रेमाच्या साक्षीदार बनली होती. त्या पावसाळ्याच्या रात्रीनंतर आमच्या दोघांच्या आयुष्याला एक असा वळण मिळाला होता ज्याची कल्पना आम्ही दोघांनी कधी केली नव्हती. गच्चीवर घडलेल्या त्या भावनिक क्षणाने आमच्या नात्यातील उरला-सुरलाही पडदा बाजूला सारला होता. आता मी वाड्यात फक्त एक कामगार उरला नव्हतो, तर पाटलीबाईंच्या सुखदुःखाचा, त्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या एकपणाचा एकमेव सोबती बनलो होतो. दिवस तसे पुढे सरकत होते. पाटील साहेब नेहमीप्रमाणे आपल्या राजकारणात आणि कामानिमित्त शहरात व्यस्त असायचे, पण आता पाटीलबाईंच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा तो उदासपणा आणीपणा उरला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळंच मंद हसूत आणि तेच दिसायचं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. वाड्यातल्या छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्या माझी काळजी घ्यायच्या. मी कामावरून आलो की मला प्रेमाने चहा देण्यापासून ते गुपचूप नजरेने माझ्याशी गोड संवाद साधण्यापर्यंत आमचा हा छुपा रोमांस वाड्याच्या त्या विशाल भिंतीमध्ये फुलत होता. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. सूर्य अस्ताला जात होता आणि वाड्याच्या अंगणात लालसर पिवळा प्रकाश पसरला होता. वाड्यातली सगळी माणस आपापल्या घरी निघून गेली होती. मी दिवाणखान्यातले दिवे लावत होतो. तेवढ्यात मलबाईंनी मागून हळूच आल्या. त्यांनी हलक्या हाताने माझा हात धरला आणि मला वाड्याच्या मागील शांत भांग्याकडे नेलं. बागेत मोगऱ्यांचा मंद सुगंध पसरलात होता. सुजित, त्यांनी अगदी हलक्या आणि ओल्या आवाजात हाक मारली. जी बाई, मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो. त्यांनी माझ्या हातावर आपले दोन्ही हात ठेवले. त्यांच्या डोळ्यात एक अथंग प्रेम आणि सोबतच भविष्याची एक हलकीशी चिंता दिसत होती. तुला कधी भीती नाही वाटत तर रे सुजित, उद्या जर या जगाला किंवा पाटलांना आपल्या नात्याबद्दल समजलं तर? त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत विचारलं. मी थोडा वेळ शांत राहिलो. मग मी त्यांचा हात माझ्या हातात घट्ट धरला. बाई, जगाच मला माहीत नाही, पण मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं आहे. तुमच्या चेहऱ्यावर हे हसू टिकवण्यासाठी मी काही करायला तयार आहे. हे नातं माझ्यासाठी फक्त एक आकर्षण नाही, तर माझ्या आत्म्याचा भाग बनला आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणालो. माझे हे शब्द ऐकून पाटलिंगबाईंच्या डोळ्यातून आनंदश्र वाहू लागले. त्यांनी हळूच माझी मिठी मारली. वाड्याच्या बागेतील ती शांतता आणि मोगऱ्यांचा सुगंध आमच्या प्रेमाचा साक्षीदार
बनत होता त्यांनी माझ्या कपाळावर एक प्रेमाची, ममतेची आणि हक्काची पापी दिली. सुजित, या समाजात आपण एकत्र राहू की नाही मला माहीत नाही. हे नाद जगात नजरेत कदाचित चुकीचं, पण माझ्या हृदयासाठी तो मला दिलेला हा जिव्हाळा आणि प्रेमच माझं खरा विषय आहे. ते माझ्या छातीवर मान टेकवत म्हणाल्या, दिवस निघून जात गेले. आमच्या या नात्याच्या सीमा ओलांडल्या नव्हत्या, पण भावनांनी अशी एकवीण विणली होती, जी कधीही तुटणारी नव्हती. आम्ही दोघेही आपल्या मर्यादा जाणून होतो. वाड्याची प्रतिष्ठा, समाजाचे नेम आणि आमची परिस्थिती यांची जाणीव ठेवूनच आम्ही एकमेकांना जपलं होतं. मी अजूनही वाड्यात काम करत होतो. पण आता ते काम माझ्यासाठी ओझ नव्हतं. पाटलीबाईंची एक नजर, त्यांचा तो मंद स्पर्श आणि त्यांच्या चेहऱ्यावरच हसू माझ्या संपूर्ण दिवसाचा थकवा घालवण्यासाठी पुरेस होत. जगासमोर मी अजूनही एक साधा कामगार होतो आणि त्या वाड्याचा वजनदार पाटलीनबाई होत्या. पण वाड्याच्या त्या चार भिंती मागे जिथे कोणाची नजर पोहोचू शकत नव्हती, तिथे आम्ही फक्त दोन प्रेम करणाऱ्या आत्म्या होतो. एका साध्या कामगाराची आणि वाड्याच्या पाटलीनबाईंची ही कथा कधी जगासमोर आली नाही. कधी कोणत्याही पानावर लिहिली गेली नाही. पण माझ्या आणि पाटलीनबाईंच्या हृदयात ती नाजूक, सुंदर आणि अमर आठवण म्हणून आयुष्यभर जिवंत राहणार होते. त्या एका अनपेक्षित स्पर्शाने सुरू झालेली ही कहाणी आमच्या आयुष्याला प्रेमाचा एक नवीन आणि सुंदर अर्थ देऊन गेली होती.